निरामय जीवनासाठी योग महत्त्वाचा. संजय मेहता. योग प्रात्यक्षिकास रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद. योग ही जीवनप्रणाली असून ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवणे असे आवाहन जिल्हा परिषद मराठी शाळा साखळोली नंबर 1 येथे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. याप्रसंगी साखळोली येथे संजय मेहता यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मनोज जाधव, शिक्षक समीर ढसाळ, प्रशांत तांबे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिनाचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्याध्यापक मेहता यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. ताडासन, भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मंडूकासन, शशांकासन, मकरासन, शवासन या आसनांबरोबरच कपालभाती, अनुलोम विलोम, शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांना केले. दापोली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योग दिनात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूरहूनही योग प्रात्यक्षिकास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. हिंदुमती विद्यालय कोल्हापूरचे मुख्याध्यापक आणि योग आणि मल्लखांबची विशेष आवड असणारे श्री पी.वाय. पाटील यांनीही योगाचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिक करून घेतले. तर रत्नागिरीतून दीप्ती माळवदे, खेडमधून सुधीर मोहिते, कांदिवलीतून विनेश साळवी आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह सर्वांना योगाचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिक करून घेतले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.